हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसानंतर मी व्हिडिओ अपलोड करते गोव्याचा. काही ना काही कारणामुळे व्हिडिओ एडिट करण्याचा राहून जात होता आणि तो अपलोड होत नव्हता. तर फायनली आज तो अपलोड होतोय आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल होईल. काही ना काही इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या थ्रू मिळेल जर तुम्ही फर्स्ट टाईम गोव्याला जात असाल तर. आणि जर फॅमिलीला गोव्याला घेऊन जात असाल तर काय चुका ज्या आम्ही केल्या, ज्या तुम्ही करू नये, भरपूर साऱ्या टिप्स किंवा भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळतील. तर पुण्यावरून गोव्याला जात असताना आमचा विचार होता एक तर ट्रेनने जायचं किंवा ट्रॅव्हल्सने जायचं. कारण की तुम्हाला माहिती आहे गोव्याचा प्लॅन कधीच सक्सेसफुल होत नसतो. खूप दिवसापासून आमचं पण चालू होतं गोव्याला जायचं पण फायनली ते ठरलं. पण मग आम्हाला ट्रेनचं तिकीट मिळत नव्हतं कन्फर्म. मग आम्ही ट्रॅव्हलचं तिकीट बुक केलं आदल्या दिवशी आणि 1200-1300 रुपये तिकीट काहीतरी ट्रॅव्हल्सचं होतं आणि 10-12 तासाचा प्रवास होता. याची खासियत, या ट्रॅव्हलची खासियत म्हणजे याच्यासोबत टॉयलेट अटॅच होतं. आणि म्हणजे आम्ही रात्री निघालो 11ला आणि सकाळी काहीतरी 9:30-10ला पोहोचलो. तर पोहोचल्या इथं आजूबाजूला रिक्षा असतात. तर रिक्षेमध्ये इथं अजिबात बार्गेनिंग करत नाही लोक. यांचं कंपल्सरी फिक्स असतं, प्रत्येकी रिक्षा 500 रुपये घेतात, तुम्ही कुठेही जा. तर आता आम्ही चाललो आहे बागा बीचवर चाललो आहे. तर त्याच्या शेजारी आम्ही एखादी रूम वगैरे बघूया. तर 500 रुपये आणि रिक्षावाल्याने आमच्याकडून घेतले. आणि उन्हाळ्यात अजिबात जायचं नाही, खूप गरम होतो दिवसा. संध्याकाळी छान वाटतं पण सकाळी कुठंच फिरता येत. रूम बुक करण्याचं बघितलं, ऑनलाईन बघितली होती पण ते आम्ही कोणत्या तरी कारणास्तव कॅन्सल केली आणि ऑफलाईन रूम बघितली. तर आम्ही विकेंडमध्ये गेलो होतो म्हणून आम्हाला रूम स्वस्त पडली. 1200 का 1300 रुपयाला आम्हाला पर डे, म्हणजे आम्ही 3-4 दिवस होतो म्हणून आम्हाला 1200-1300 रूम पडली. आणि ते जर तुम्ही सॅटर्डे संडेला गेला तर 1700 रुपये त्याचं रेंट ते वाढवतात. तर जसं तुम्ही ज्या सीझनमध्ये जाता तसं रूमची प्राईस असते. आम्ही ना जास्त हायफाय किंवा महाग अशी रूम नाही बुक केलेली, कारण यामध्ये पैसा खर्च करणं मला योग्य वाटत नाही. कारण तेवढ्याच पैशामध्ये आपण सर्वसामान्य लोक आहे, आपण अशा गोष्टींचा खूप जास्त विचार करतो. तर तेवढ्याच पैशामध्ये खाणं फिरणं होतं आणि तेवढीच पैशांची बचत होती. तर त्यानंतर आम्ही गेलो प्युअर साई व्हेजमध्ये. असं नाही की गोव्यामध्ये फक्त नॉनव्हेज मिळतं, व्हेजचे सुद्धा खूप छान छान हॉटेल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देईल. तर डोसा मस्त होता. आम्ही बागा बीचला गेलेलो, बागा बीचच्या शेजारी आम्ही रूम बुक केलेली. त्यानंतर आम्ही पाण्याच्या बॉटलमध्ये सुद्धा बचत केली. तर बॉटल जी आहे ती एक 20 रुपीजला मिळते आणि तुम्ही 2-3 दिवस राहत असाल तर तुम्हाला पाण्याच्या बॉटल्स लागतातच, म्हणून पाण्याच्या बॉटल बल्कमध्ये घ्यायच्या. त्यानंतर इथं आल्यानंतर आता बघा गोव्यामध्ये सगळे स्पॉट काही जवळजवळ नसतात. मग सगळीकडे फिरायचं म्हटलं म्हणजे प्रत्येक स्पॉटला तुम्ही 500 रुपये नाही देऊ शकत, असा खूप खर्च होतो. म्हणून कधी पण स्कूटी हायर करायची किंवा टॅक्सी हायर करायची. आणि इथला कडक नियम आहे, स्कूटीवरती हेल्मेट कंपल्सरी आहे, नाही तर 2-3 हजाराचा चुना लागतो, जो आम्हाला लागलेला आहे. आम्ही 2-3 दिवस कंपल्सरी हेल्मेट म्हणजे घातलं आणि फक्त 2 मिनिटासाठी हेल्मेट यांनी काढलं आणि लगेच 2000 रुपयेचा दंड बसला. म्हणून हेल्मेट, स्कूटी जर तुम्ही यूज करत असाल तर हेल्मेट नक्की घाला. त्यानंतर मी स्ट्रीट शॉपिंग केली. बागा बीचवरतीच आहे आम्ही आता सध्या. तर बागा बीचवरती शॉपिंग केली. 700 रुपयाचा टॉप मला हे जे आहे ड्रेस हा 300 का 200 रुपयाला मिळाला. तर बार्गेनिंग स्किल येणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आम्ही बागा बीचवर गेलो, मस्त एन्जॉय केला. आणि इथं एन्जॉय करत असताना एक काळजी घ्यावी. तर जशी मी माघारी फिरले तेव्हा एवढा मोठा खेकडा नांगीवर उभी करून मला चावण्याच्या बेतामध्ये होता, पण तो मला दिसला तर मी वाचली. तर ही काळजी नक्की घ्या. आपल्यासोबत लहान मुलंसुद्धा असतात, तर एन्जॉय करत असताना एवढी काळजी घ्यावी. तर समुद्राच्या पाण्यामध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आम्ही संध्याकाळी आलो, झोपलो आणि परत बागा बीचवर त्याच ठिकाणी आलो. तर वेगळाच व्ह्यू होता, संध्याकाळचा व्ह्यू ऑसम होता, मस्त वाटत होतं. गाणे वगैरे वाजत होते, वेगवेगळ्या देशातली वेगवेगळ्या प्रांतातली लोकं होती. इथं बघा ना, एक कोरोना नावाचं हॉटेलसुद्धा होतं. ते बघून मला जाम हसू आलं. म्हणजे कोरोना नावाचं हॉटेल कोणी कसं ठेवू शकतं नाव? बागा बीचवर जर गेला असाल तुम्हाला तर नक्कीच माहिती असेल. तर परत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या स्पॉटला पण व्हिजिट करायची होती म्हणून आम्ही लवकर गेलो घरी आणि सकाळी लवकर उठून आम्ही आलो क्रिस्टियानो रोनाल्डो स्टॅच्यू बघायला. तर याच्या पण लोकेशनची लिंक मी तुम्हाला देईलच. बागा बीचच्या थोडंसं शेजारीच आहे. तरी 15-20 मिनिटं लागतात. स्कूटीनेच आलो आम्ही. तर क्रिस्टियानो रोनाल्डोचा जो हा स्टॅच्यू आहे हे बघण्यासाठी आम्ही तरी 15-20 मिनिटं होतो इथं. आणि हा म्हणजे एक प्रकारचं गार्डन आहे आणि मध्ये एक स्टॅच्यू आहे. म्हणजे आजूबाजूला 2 रोड आहेत आणि मध्यभागी छानसं गार्डन केलं आहे. आणि इथं आय लव्ह गोवा करून पण एक थीम आहे, तिथं आम्ही फोटोग्राफी केली. तिथं तुम्ही इथं आल्यानंतर नक्की फोटोग्राफी करा, छान फोटो येतात. तिथं आम्ही व्हिडिओ पण शूट केलेला. आणि वातावरण पण थोडं म्हणजे एवढं गरम असताना सुद्धा इथं हे झाडाझुडपांमुळे थोडं बरं वाटत होतं. तर इथं
दुपारीच म्हणजे आम्ही तरी 12-1 वाजले असेल, त्याच्यामुळे खूप ऊन लागायला लागलं. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की थोडंसं संध्याकाळी येऊयात दुसरा स्पॉट बघायला. तर आम्ही आलोत आता दुसरा स्पॉट बघण्यासाठी, जो आहे बघा शाहरुख खान आणि आलिया भट्टचा एक मूवी आहे आय लव्ह यू जिंदगी. तर त्याची जी शूटिंग आहे, थोडासा सीन जो आहे तो इथं म्हणजे कॅप्चर करण्यात आला आहे. मूवीमध्ये आहे, तुम्ही बघितला पण असेल तो मूवी. तर इथं ॲक्च्युअलमध्ये बघण्यासारखं मला काही विशेष वाटलं नाही, पण हां फोटोग्राफी खूप छान होते. बाकी ॲज युजल जसे नारळाचे मोठे मोठे झाडं वाटले मला, बाकी काही विशेष वाटलं नाही. फक्त ते कसं एका पिक्चरमध्ये तो सीन घेतला म्हणून ते फेमस झाली जागा असं आहे. पण तुम्ही जाऊ शकता, छान आहे असं काही नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो वॅगाटोर बीचला. तर वॅगाटोर बीच हा मला बागा बीचपेक्षा खूप जास्त छान वाटला. का? कारण इथं लोकसंख्या खूप कमी होती, गर्दी खूप कमी होती. त्या वॅगाटोर बीच पण बागा बीचच्या जवळच आहे, काहीतरी 20-25 मिनटं लागत असतील. आणि 5:30च्या 5:30 ते 6पर्यंत, 6 नंतर ना सनसेट होतो, ते पाहण्यासाठी लोक इथे येतात. खूप शांत अशी जागा आहे वॅगाटोर बीच, मस्त वाटला मला. नक्की तुम्ही इथं या. त्यानंतर आम्ही रात्री गेलो कलंगूटला, बागा बीचच्याच थोडंसं पुढे आहे. तर इथं मला माहिती पडलं की शिमगोत्सव म्हणून एक प्रकार असतो गोव्याला, जो मी अजूनपर्यंत पाहिला नव्हता. तर ते पाहण्यासाठी आम्ही इथे थांबलो. तर इथं वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा करून लोक, म्हणजे देवी देवतांची वेशभूषा म्हणा, वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार वगैरे घालून रॅली निघते. आणि पूर्ण प्रत्येक गावाला ही रॅली थोडी किलोमीटरवरती पायी जात असते. तर हे बघण्यास मिळालं आणि छान होतं, मस्त वाटलं. म्हणजे एका साईडला आपल्याला वाटतं की गोवा म्हणजे वेस्टर्न कल्चर, तर भारतीय संस्कृती प्लस पाश्चिमात्य संस्कृती यांचा मिलाप म्हणजे गोवा. तर मला गोव्याची ही दुसरी साईड पाहायला मिळाली नाही. तर आतापर्यंत गोवा म्हटलं म्हणजे फक्त वेस्टर्न कल्चर वाटायचं. आता भरपूर सारे स्पॉट आहे, एका व्हिडिओमध्ये शक्य नाही, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.